शिवसेना आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी रामगिरी महाराजांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन केलं आणि त्याच्याच निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये SDPI मुस्लिम संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार होतं। तत्पूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर जमले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी पोलिसांनीही मोठा बंदोबस्त लावला आहे। कोण कोण दाखवणार होतं काळे झेंडे? मला माहितीच नाही कुठे ते मग दिसत तर नाहीये। अरे असे काळे झेंडे दाखवणारे खूप आले खूप गेले। हे शिवसेनेच्या आमदाराचं कार्यालय, हे काही अशा एखाद्या छोट्या मोठ्या पक्षाचं आमदाराचं कार्यालय नाही आहे। असे काळे झेंडे दाखवणारे गर्दी असले ना तर त्यांच्या पायावर परत जाणार नाही इथून। आणि का काळे झेंडे दाखवणार आहे? आम्ही वंदनीय रामगिरी महाराजांना भेटलो म्हणून? आता आमचे धर्मगुरू आहे, आम्ही एकदा नाही 1000 वेळेस त्यांना भेटू। आणि एवढंच नाही, आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये त्यांना आपल्या शहरामध्ये त्यांची एक मोठी मिरवणूक या ठिकाणी आयोजित करणार आहे आणि मग बघू कोण कोणाला काळे झेंडे दाखवतो आणि कोण कोणाला दांडे दाखवतो। आमचे दांडे तयार आहे, काळे झेंडे दाखवणाऱ्याला जर यायचं असेल तर ये म्हणा, आम्ही तयार आहे। DYSP सोबत भेटून गेले, तुम्हाला काय सांगितलं? त्यांची तीच चर्चा की आम्ही त्यांना बघतो, ते प्रशासकीय काम त्यांचं ते करत राहतील। कायदा सुव्यवस्था राखणं ही त्यांची जबाबदारी, ती जबाबदारी पार पाडतील। आमची पण जबाबदारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आहे आणि हेच ऑफिस नाही, शहरामध्ये असं कोणत्याही ठिकाणी जाऊन त्यांनी जर दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यांना त्या पद्धतीने उत्तर द्यायची आमची तयारी आहे। ते लोकांचे गुप्तचर इथे फिरत आहेत, त्यांच्या म्हणजे मेसेज पाठवलेला की तिथे शिवसेना। मी त्यांना सांगितलं ना, तुम्ही या, आम्ही तुमची वाट बघतोय, तुम्ही लवकर या। आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पण त्यांना निरोप द्या की तुमची आतुरतेने या ठिकाणी वाट बघितली जाते, आपण कृपया तात्काळ या ठिकाणी यावं। हे शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाचा आहे, त्याच्यामुळे आम्ही काही चुकीचं केलं नाही। आम्ही आमच्या धर्मगुरूंना भेटायला गेलो आणि जे हिंदूंच्या अंगावर दुसऱ्या समाजाचे लोक येतील तर आम्ही शिवसैनिक आहे, आम्ही असे काही गप्प बसणार नाही। इथे तुम्ही बघू शकतात सगळेच जमा झालेत, महिला असतील पुरुष असतील, कारण की हे शिवसैनिक आहे। असं कोणी अंगावर आलं तर आम्ही शिंगर घ्यायला कधी पण तयार आहेत। त्यांनी फक्त सांगावं कुठे आहे आणि कधी यायचं, सगळे शिवसैनिक एकजुटीने आम्ही तिथे येऊ। ब्युरो रिपोर्ट, सुदर्शन मराठी, छत्रपती संभाजीनगर।